थोडासा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला मी सांगितलं टू व्हीलर आणि फोर व्हीलर हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधला हा टू व्हीलरचा प्रॉब्लेम आहे. हा टू व्हीलरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला ही नेहमी फिगर टू व्हीलरसाठी पाठच असायला पाहिजे. ही फिगर, त्या फिगर मध्ये काय आहे बघा, हे तुमचं व्हील. ज्या वेळेला तुम्ही टर्न घेत असणार त्यावेळेला हे तुमचं व्हील काय होणार बाबा, टिल्ट होणार. थोडक्यात व्हेकल स्ट्रेट रोडला सरळ असते, टर्न घ्यायला लागले की टिल्ट होते अशी, बरोबर. व्हर्टिकल बरोबर अँगल होतो. तो अँगल म्हणजे अँगल ऑफ व्हील असतो. ठीक आहे, हाच शोधायचा मला. मग हा अँगल मला जर शोधायचा असेल तर बघा, ह्या व्हीलचा ऍक्सिस काय, हा म्हणजे तुमचा ऍक्सिस ऑफ स्पिन असतो. मग ह्या तुमचा काय आला सीजी. मग ह्या सीजीला तुमच्या ह्या व्हेकलचं पूर्ण वेट ऍक्ट होणार एमजी. हे पूर्ण वेट ऍक्ट होणार डाऊनवर्ड एमजी. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या सीजीचं बेस पासूनचं डिस्टन्स व्हर्टिकल पोझिशनला एच आहे. आता ही इन्क्लाइंड पोझिशन आहे. ज्यावेळेला तो व्हर्टिकल होईल त्यावेळेला तो पॉईंट इथं वरती येईल त्यावेळेला ते डिस्टन्स एच असणार. ठीक आहे, मी इन्क्लाइंड पोझिशनलाच एच दाखवले. मग ह्या ट्रायंगल मध्ये आपण डिटरमाइन केलेलं हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स म्हणजे कोणतं कोणतं, हा मी समजा एमजी खाली घेतला तर ह्या पॉईंट पासून हे डिस्टन्स आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स या ट्रायंगल मध्ये आपण डिटरमाइन केलेलं हे डिस्टन्स किती आलं, एच कॉस थिटा आणि हे डिस्टन्स किती आलं, एच साइन थिटा. बघा, व्हेकल टर्न राईट घ्यायला लागले या बाजूला तर गायरोस्कोपिक इफेक्ट अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होणार. गायरोस्कोपिक इफेक्ट. अजून टू व्हीलर मध्ये अजून एक इफेक्ट ऍक्ट होतो, तो म्हणजे कुठला असतो बघा, ह्या वरती राईट टर्न घ्यायला म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा, टर्न इकडे चाललाय म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स अवे ऍक्ट होणार. त्याला मी म्हणतो एफसी. हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. हा सेंट्रीफ्युगल फोर्स ह्या व्हीलच्या अबाउट मोमेंट जनरेट करणार अँटी क्लॉकवाईज, म्हणजे मोमेंट ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. त्यालाच आपण सेंट्रीफ्युगल कपल म्हणतो. सेंट्रीफ्युगल कपल, हा सेंट्रीफ्युगल कपल, हा गायरोस्कोपिक इफेक्ट, हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. हे कोण बॅलन्स करते, हा एमजी, याचा मोमेंट क्लॉकवाईज येतो, हा बॅलन्स करतो. ठीक आहे, ज्याला ही गोष्ट एवढीच माहित आहे एवढी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता सगळ्यांसाठी एक गंमत सांगतो. मला किती जणांनी व्हिडिओ बघितलाय, किती जणांनी किती वेळ बघितलं हे मला माहित आहे. सुरुवातीचे गायरोस्कोपचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितले, सगळ्यांनी. तर टू व्हीलरचा व्हिडिओ फक्त 10 जणांनीच बघितला. टू व्हीलरचा व्हिडिओ म्हणजे काय की टू व्हीलर जे इथं आता बसल्यात ती नुसतं अंदाजावर चाललंय, हे अँटी क्लॉक असते आणि हे क्लॉकवाईज असते. कसं आलं माहित नाही कुणाला, म्हणून मी सांगितलं ते व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सोपा आहे पण तो इफेक्ट कसा आला ते माहित असायला पाहिजे की त्या व्हिडिओ मध्ये आहे, ते बघून घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम तर इम्पॉर्टंटच आहे ह्या पेपरसाठी. चलो, आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतो. प्रॉब्लेम एकदम सोपा असतो बघा सॉल्व्ह करायला. बघा, पहिला गिवन सगळं लिहितो. गिवन, इच रोड व्हील ऑफ मोटरसायकल इज 600 mm इन डायमीटर. म्हणजे मला व्हीलचा डायमीटर दिलाय 600. व्हीलचा डायमीटर किती आहे, 600 mm. हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सफिक्स डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, व्हील. व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे बघा, 1.1 kg मीटर स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय म्हणले, द मोटरसायकल अँड द रायडर टुगेदर वेट 220 kg. टुगेदर वेइंग, दोघांचं कंबाईंड वेट किती आहे, 220 kg. ठीक आहे, म्हणजे मास दिले 220 kg. पुढं, कंबाईंड सेंटर ऑफ मास 620 mm अबव द ग्राउंड लेवल. म्हणजे यांचा सीजी ग्राउंड लेवल किती वरती आहे, 620. आता ही इन्क्लाइंड पोझिशन आहे, व्हर्टिकलच्या वरती एच असते, बरोबर. म्हणजे एच दिलाय, एच इज इक्वल टू किती आहे बघा, 620 mm फ्रॉम ग्राउंड लेवल. म्हणजे हाईट ऑफ सीजी दिला मला 620 mm. पुढं, व्हेन द मोटरसायकल इज अपराइट, बरोबर, व्हर्टिकल असताना हे डिस्टन्स असते. पुढं, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग पार्ट्स ऑफ इंजिन, इंजिनचा रोटेटिंग पार्ट मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय किती, 0.18 kg मीटर स्क्वेअर. 0.18 kg मीटर स्क्वेअर, kg पर मीटर स्क्वेअर आहे. सॉरी हे चुकलंय, इथं युनिट लिहायला चुकले. काय युनिट लिहायला चुकले, केजी मीटर स्क्वेअर असते. केजी मीटर स्क्वेअर का, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एमके स्क्वेअर, मास केजी मध्ये आणि के रेडियस ऑफ गायरेशन मीटर मध्ये, म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर नाही आहे इथं. पुढं, द इंजिन रोटेट्स 4.5 टाइम्स द स्पीड ऑफ व्हील्स. सांगताना काय सांगितले, इंजिनची स्पीड ही 4.5 टाइम्स
व्हीलच्या स्पीडच्या आहे असं सांगितलं. ठीक आहे, 4.5 टाइम्स द व्हील स्पीड. पुढं इन द सेम सेन्स म्हणजे दोन्ही एका डायरेक्शनला रोटेट व्हायला लागले. फाइंड द अँगल ऑफ व्हील म्हणजे थिटा किती आहे असं विचारले, म्हणजे थिटा मला शोधायचं. फाइंड द अँगल ऑफ व्हील नेसेसरी व्हेन द मोटरसायकल इज टेकिंग अ टर्न. मोटरसायकल किती रेडियसला टर्न घ्यायला लागले? 35 मीटर, म्हणजे ही रोडची रेडियस आहे 35 मीटर ऍट अ स्पीड, आणि त्याची व्हेलॉसिटी पण दिली आपल्याला 45 किलोमीटर पर आवर. आता 45च्या व्हेलॉसिटीनं टर्न घ्यायला लागले, आणि टर्न घेताना असं किती टिल्ट व्हायला पाहिजे व्हर्टिकल बरोबर, तर ते सेफली जाईल असं विचारले. ठीक आहे, पहिल्यांदा हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. मीटर पर सेकंड कसं कन्वर्ट करणार? मीटर पर सेकंड मध्ये 45 इंटू किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. ठीक आहे, आर आर म्हणजे तास, किती ना 3600 सेकंड म्हणजे 1 तास. 12.5 12.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता बाबांनो सगळं गिवन लिहून झालेलं आहे. मी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, एकदम सोपा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, हा पहिला गायरोस्कोपिक इफेक्ट शोधायचा. मला सांगा टू व्हीलर मध्ये किती पार्ट्स रोटेटिंग आहेत? 3. कोणते कोणते? 2 व्हील आणि 1 इंजिन. इंजिन, बरोबर, म्हणजे टोटल 3 आहेत. म्हणजे ते तिघांचा गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होणार आहे, तिघांचा ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मला व्हीलचा गायरोस्कोपिक कपल वेगळा कॅल्क्युलेट करायला पाहिजे, इंजिनचा गायरोस्कोपिक कपल वेगळा कॅल्क्युलेट करायला पाहिजे, आणि दोघांची ऍडिशन केली तर टोटल गायरोस्कोपिक कपल मिळणार, म्हणजे टू व्हीलरचा. ठीक आहे, त्यामुळे व्हीलचा कपल वेगळा काढायचा, इंजिनचा कपल वेगळा काढायचा. मी इथे लिहितो गायरोस्कोपिक कपल ड्यू टू व्हीलमुळे जनरेट झालेला गायरोस्कोपिक कपल, CW कपल ड्यू टू व्हील. फॉर्म्युला काय? I ओमेगा ओमेगा पी, कपलचा रेग्युलर फॉर्म्युला, पण व्हीलचा आहे म्हणून सफिक्स W लावतो व्हीलसाठी. ओके, आता किती व्हील आहेत? 1 2 3 4. टू व्हीलर दिले का 2 फोर व्हीलर? सायकल 2 मध्ये आहेत, म्हणजे 2. त्यामुळे 2 टाइम्स झाला, दोन्ही व्हीलचा कंबाईन. आता ऍक्सिस रोटेट झालाय का इथं? रोटेट म्हणजे काय? इन्क्लाइंड आहे का? आहे, म्हणजे मला हॉरिझॉन्टल कन्सिडर करायला पाहिजे. इंटू काय येणार? कॉस थिटा. ठीक आहे, हे कॉस थिटा काय येते ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आता मला ह्या सगळ्या किमती पुट करायला लागतील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 1.1 इंटू स्पीड ऑफ व्हीलची स्पीड दिल्या का बघा प्रॉब्लेम मध्ये? मला लिनियर व्हेलॉसिटी दिल्या, लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे व्ही बाय आर, पण रेडियस ऑफ काय येणार? व्हील. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. प्रिसिजनल अँग्युलर व्हेलॉसिटी ते पण काय येणार? व्ही बाय आर. पण गंमत बघा, इथे व्हीलची स्पीड होती त्यावेळेला रेडियस ऑफ व्हील आली. प्रिसिजनल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे हा ऍक्सिस कुणाच्या अबाउट रोटेट व्हायला आहे? रोड व्हीलच्या अबाउट, सॉरी रोडच्या अबाउट, म्हणजे इथे रोडची रेडियस आली, रोडची रेडियस व्ही बाय आर इंटू कॉस थिटा इंटू 2 इंटू 1.1 इंटू व्हेलॉसिटी 12.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय हे इंटू हे दोन्ही एकत्र लिहिले. रेडियस ऑफ व्हीलची रेडियस डायमीटर किती आहे बघा? 600, म्हणजे रेडियस किती आहे? 300, म्हणजे रेडियस किती आहे? 300 आहे. तर मी 0.3 लिहितो का? कारण की सगळं व्हेलॉसिटी वगैरे मीटर पर सेकंड मध्ये घेतले, जे पण मीटर मध्ये यायला पाहिजे. 0.3 इंटू रेडियस कॅपिटल आर म्हणजे रोडची रेडियस किती आहे बघा? 35 इंटू कॉस थिटा. थिटा माहित नाही, याला शोधायचा आहे. हे एवढं सॉल्व्ह करा, तुम्हाला CW मिळेल. 32.73. किती? 32.73. 32.73. 72.73 इंटू हा कॉस थिटा तसाच राहिला, न्यूटन मीटर. हा कपल मला मिळाला. कपल कोणावरचा मिळाला? मला व्हीलवरचा कपल मिळाला, व्हीलवरचा. आता मला असंच लक्ष द्या, 3 रोटेटिंग पार्ट तुम्ही सांगितले बरोबर टू व्हीलरला, व्हीलचं मिळवलं. आता राहिलं कोण? इंजिन. आता इथे लिहितो मी गायरोस्कोपिक कपल ड्यू टू इंजिनमुळे जनरेट झालेला गायरोस्कोपिक कपल. फॉर्म्युला लिहितो CE कपल ड्यू टू इंजिन. फॉर्म्युला काय? I ओमेगा ओमेगा पी. आता जरा लक्ष द्या, इंजिन किती आहे तिथं? एका टू व्हीलरला इंजिन किती असणार? 2 3 4.
एक. एक असणार त्यामुळे इंटू वन ओके. कपल ड्यू टू इंजिन. आता व्हेकल टर्न घेताना टिल्ट झालं म्हणजे ऍक्सिस काय झाला, इन्क्लाइंड झाला. इंटू काय येणार, कॉस्ट थिटा. इंटू काय येणार, ओके. किमती पुट करतो. आय 0.18 इंटू स्पीड ऑफ इंजिन. प्रॉब्लेम मध्ये दिल्या बघा, स्पीड ऑफ इंजिन इज 4.5 टाइम्स ऑफ स्पीड ऑफ व्हील. 4.5 टाइम्स ऑफ स्पीड ऑफ व्हील इंटू ओमेगा पी तसाच ठेवतो इंटू कॉस थिटा. ओके. आता बाकीच्या किमती लिहितो. 0.18 इंटू 4.5 इंटू स्पीड ऑफ व्हील मागासारखंच व्ही बाय आर इंटू ओमेगा पी व्ही बाय कॅपिटल आर इंटू कॉस थिटा. किमती सगळ्या पुट करतो. 0.18 व्ही बाय कॅपिटल आर आणि हे व्ही बाय स्मॉल आर. स्मॉल आर म्हणजे व्हीलची रेडियस आणि ही रोडची रेडियस इंटू व्ही म्हणजे 12.5 आहे. व्ही इंटू व्ही म्हणजे व्हीचा स्क्वेअर डिवाइड बाय रेडियस ऑफ व्हील 300 mm म्हणजे 0.3. टर्न कितीला घेतलाय, 35 मीटरला घेतलाय. 35 इंटू कॉस थिटा. सॉल्व करा. कपल ड्यू टू इंजिन मिळेल तुम्हाला 12.05. 12.05 इंटू कॉस थिटा तसंच राहील. ठीक आहे. आता तुमच्याकडे लक्षात आलं असेल मी दोन किमती मिळवल्या. कुठल्या कुठल्या मिळवल्या रे? व्हीलचा कपल वेगळा काढला, इंजिनचा कपल वेगळा काढला. पण हे दोन्ही टू व्हीलरचाच पार्ट आहे ना, ह्या दोघांचा मिळून टोटल कपल ऍक्ट होणार. म्हणजे टोटल गायरोस्कोपिक कपल म्हणजे काय असणार, व्हीलचा कपल प्लस इंजिनचा कपल. ठीक आहे. मी आता खाली लिहितो टोटल गायरोस्कोपिक कपल. टोटल गायरोस्कोपिक कपल C इज इक्वल टू कपल ड्यू टू व्हील प्लस कपल ड्यू टू इंजिन. आता व्हीलचा कपल किती आलेला बघा आपला, इथं आहे 32.73 इंटू कॉस थिटा प्लस इंजिनचा कपल 12.05 इंटू कॉस थिटा. दोघांच्या मध्ये कॉस थिटा कॉमन आहे, किती आहे ते सांगा. कॉस थिटा कॉमन घेतला, दोघांची ऍडिशन करा. चव्वेचाळीस पॉईंट 44.78 इंटू कॉस थिटा. हा कपल मिळाला. कुणाचा कपल, गायरोस्कोपिक कपल. गायरोस्कोपिक इफेक्ट होणारा कपल हा मिळाला. हा हे माहित झालं. ठीक आहे. आता सेंट्रीफ्युगल कपल पण शोधायला पाहिजे. आता तो पण अँटी क्लॉकवाईज आहे ना, सेंट्रीफ्युगल कपल. आता मी शोधतो सेंट्रीफ्युगल कपल. आता सेंट्रीफ्युगल कपल जो असतो, कपल म्हणजे मोमेंट. सेंट्रीफ्युगल कपल कोणामुळे ऍक्ट होणार बाळांनो, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. आता मी फिगर मध्ये जातो. सेंट्रीफ्युगल फोर्सने जनरेट केलेला मोमेंट बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स इथं आहे. हे राईट टर्न निघाले म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स हवे ऍक्ट होणार ना इकडे. FC इंटू हाईट. डिस्टन्स हे किती आहे बघा, h. सो FC इंटू h cos थिटा. सो सेंट्रीफ्युगल कपल म्हणजे CF इज इक्वल टू काय येणार, FC म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू h cos थिटा हाईट. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे, mv स्क्वेअर बाय r. पण हा r म्हणजे रोडची रेडियस असणार, कारण सेंट्रीफ्युगल फोर्स हा कोणावर डिपेंड असतो, रोडच्या रेडियस वरती डिपेंड असतो. जरा व्हिडिओ क्लिअर झालाय त्यामुळे मी 1 मिनिट थांबतोय. आणि गिटार वाजवतो बंद कर. लक्ष द्या. सो मला सेंट्रीफ्युगलचा पाहिजे होता, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सने जनरेट केलेला मोमेंट FC इंटू हाईट h cos थिटा. FC म्हणजे काय बाबा, mv स्क्वेअर बाय r. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला mv स्क्वेअर बाय r. पण ही रेडियस कुणाची असते, रोडची रेडियस असते. ठीक आहे. त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स हा रोड रेडियस वरती डिपेंड असतो इंटू h cos थिटा. सगळ्या किमती पुट करतो. मास मला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 220 kg इंटू व्हेलॉसिटी आपण शोधलेली इथं आहे बघा, किती आहे बघा 12.5 व्हेलॉसिटी. 12.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय रोडची रेडियस आपल्याला दिल्या 35 मीटर इंटू h हाईट दिलेली आहे आपल्याला 620 mm. पण मीटर मध्ये घ्यायला पाहिजे 0.62 इंटू कॉस थिटा. सॉल्व करा. किती रे सांगा. 0.92. काय
सर 608.92 आले. सगळ्यांचं आले का बघा हे 608.92. बरोबर आहे. ओके. चला सेंट्रीफ्युगल फोर्स सॉरी सेंट्रीफ्युगल कपल मिळाला. आता इथे या फिगर मध्ये. गायरोस्कोपिक कपल अँटी क्लॉकवाईज आहे, सेंट्रीफ्युगल कपल अँटी क्लॉकवाईज आहे. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत आणि ह्या दोघांना इथं कोण बॅलन्स करणार आहे? हे वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड आहे बघा, वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड. तर हा वेटचा मुवमेंट क्लॉकवाईज आहे, हा वेटचा मुवमेंट ह्या दोघांना काय करणार? बॅलन्स करणार. ठीक आहे. Balance आता करणार. मेन्शन टोटल अँटी क्लॉकवाईज couple will be balanced by moment due to weight. वेटचा मोमेंट हा क्लॉकवाईज आहे आणि बाकीचे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. म्हणजे बॅलन्स कोण करणार? ते वेटचा मोमेंट जो काय आहे ते बॅलन्स करणार कोणाला? दोघांना अँटी क्लॉकवाईजला. म्हणून मी ते लिहितो कपल ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स, हे सेंट्रीफ्युगल कपल प्लस गायरोस्कोपिक कपल, हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. हे बॅलन्स कोण करणार? इज इक्वल टू कोण? क्लॉकवाईज बॅलन्स. mg ड्यू टू वेटचा मोमेंट काय करणार? त्याला बॅलन्स करणार. ठीक आहे. हे दोन्ही कपल शोधलेले आहेत, त्याची किंमत लिहितो. सेंट्रीफ्युगल फोर्सचा कपल 608.92 इंटू कॉस थिटा प्लस गायरोस्कोपिक कपल इथं आहे 44.78 इंटू कॉस थिटा इज इक्वल टू कपल ड्यू टू वेट. वेटचा कपल बॅलन्स करणार आहे. वेटचा कपल इथं या. वेट मुळे जनरेट झालेला कपल हा क्लॉकवाईज असणार बघा, बरोबर आहे. इथं क्लॉकवाईज mg इंटू एच साइन थिटा, mg इंटू एच साइन थिटा, mg इंटू एच साइन थिटा हा त्याला काय करणार? बॅलन्स. हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज आहेत. क्लॉकवाईज एवढे झालं तर ते सेफली रायडर निघून जाणार. ठीक आहे. त्यामुळे अँटी क्लॉकवाईज कपल इज इक्वल टू क्लॉकवाईज. ह्या किमती मला माहित होत्या, इथल्या व्हॅल्यूज पुट करतो. ह्या दोघांच्या मध्ये कॉस्ट कॉमन आहे, तो बाहेर घेतो. 608.92 प्लस 44.78 इंटू कॉस थिटा इज इक्वल टू, ह्या दोघांच्यातनं कॉस्ट कॉमन घेतला. मास मला दिलंय, मास किती आहे बघा? 220 kg. जी म्हणजे 9.81. हाईट मला दिलेली आहे किती? 620 mm म्हणजे 0.62 इंटू साइन थिटा. आता मी थोडंसं टर्म्स रिअरेंज करतो. काय करतो? ह्या कॉस्टला इकडे घेतो, म्हणजे हा इथं साइन आहे डिवाइड बाय हा कॉस्ट झाला, डिवाइड बाय हा कॉस्ट. आता ही टर्म आहे अशी लिहितो 608.92 प्लस 44.78 कॉस्ट तिकडे गेलाय. आता ह्या साइन बरोबरची जी टर्म होती ही सगळी इकडे शिफ्ट करा, म्हणजे डिवाइड बाय येणार 220 इंटू 9.81 इंटू 0.62. हे इकडे आणलं, हे इकडे नेलं. आता सांगा साइन डिवाइड बाय कॉस्ट म्हणजे काय? tan इनवर्स. tan. आता हे सॉल्व्ह करून सांगा किती येते? झिरो 0.48. 0.48 इज इक्वल टू टॅन थिटा आला. आता ह्याचा टॅन इनवर्स घ्या, तुम्हाला थिटा मिळेल 25.64. 25.64 डिग्री. म्हणजेच काय? हा रायडर चाललाय आता किती स्पीड दिली? 40 का 45 दिली. तर त्याला सेफली टर्न घ्यायचं असेल, सेफली टर्न, तर त्याला असं टिल्ट व्हायला लागणार. किती अँगल टिल्ट व्हायला लागणार? 25 डिग्रीने टिल्ट होऊन तो असं जाणार. तर तो रायडर सेफली निघून जाणार. म्हणजे त्यानं व्हर्टिकल वर किती अँगल करायला पाहिजे? 25.64 डिग्री अँगल करायला पाहिजे. आता मी प्रॉब्लेम परत एकदा सांगतो, एकदम सोपा प्रॉब्लेम असतो हा, फक्त तुम्हाला इफेक्ट माहित असायला पाहिजे. बघा, जर व्हेकल राईटला टर्न घेत असेल तर गायरोस्कोपिक इफेक्ट अँटी क्लॉकवाईज आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचा कपल पण अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होतो. मग हे दोन कपल पहिला शोधून घ्यायचे. मग गायरोस्कोपिक म्हणजे काय? व्हीलचा कपल पण येणार आणि इंजिनचा पण येणार. पण व्हीलचा वेगळा कॅल्क्युलेट करायचा, इंजिनचा वेगळा कॅल्क्युलेट करायचा. फॉर्म्युला I ओमेगा ओमेगा पी, ऍक्सिस इन्क्लाइंड असल्यामुळे कॉस थिटा आलाय.
आणि व्हील किती आहेत 2 म्हणजे इंटू 2 आले. किमती पुढे केल्या ओमेगा म्हणजे व्ही बाय आर. इथं व्हीलची रेडियस येणार, इथं रोडची रेडियस येणार. सॉल्व्ह केलं, कपल ड्यू टू मला व्हील मिळाला. तसंच इथं सेम कपल ड्यू टू इंजिन काढलं, पण इंजिनची स्पीड दिली 4.5 टाइम्स ऑफ व्हीलची स्पीड. व्हीलच्या स्पीडचा परत फॉर्म्युला लिहिला, मला इंजिनचं मिळाला. व्हीलचा आणि इंजिनचा कपल मी ऍड केला तर टोटल गायरोस्कोपिक कपल मिळाला. टोटल गायरोस्कोपिक कपल. तसंच हा टोटल गायरोस्कोपिक कपल म्हणजे हा आला बघा व्हीलवरचा अँटी क्लॉकवाईज. तसंच तिथं सेंट्रीफ्युगलचा मोमेंट पण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. म्हणून एफसी इंटू हाईट म्हणजे ह्या पॉईंटच्या अबाउट मोमेंट काढला. एफसी इंटू हाईट एच कॉस थिटा. इथे लिहिलं मी एफसी इंटू एच कॉस थिटा. एफसी म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इंटू एच कॉस थिटा. आर म्हणजे रोडची रेडियस असते, रोडची रेडियस. किमती सगळ्या पुट केल्या, सेंट्रीफ्युगल फोर्स मिळाला, आता कपल मिळाला. आता गायरोस्कोपिक कपल पण माहित आहे, सेंट्रीफ्युगल कपल पण माहित आहे, आणि दोन्ही पण अँटी क्लॉकवाईज आहे. आणि इथं वेट आहे, हा वेट काय करायला बघा क्लॉकवाईज मुवमेंट जनरेट करायला आहे. म्हणजेच काय, हे दोन अँटी क्लॉकवाईज मुवमेंट कोण बॅलन्स करणार, हा वेट बॅलन्स करणार. म्हणून वेटचा मुवमेंट लिहिला. म्हणून बघा सेंट्रीफ्युगल कपल प्लस गायरोस्कोपिक कपल हे दोन्ही अँटी क्लॉकवाईज कोण बॅलन्स करणार, वेटचा मुवमेंट. वेटचा मुवमेंट काय येणार बघा mg इंटू हे डिस्टन्स म्हणजे एच साइन थिटा. mg इंटू एच साइन थिटा. हे दोन तर ऑलरेडी शोधल्यात, किमती पुट केल्या. टर्म्स रिअरेंज करत गेलो, साइन डिवाइड बाय कॉस म्हणजे टॅन आला, त्याच्यावर मला अँगल मिळाला. म्हणजे 45 त्या स्पीडला मी जर 35 रेडियसचा टर्न मारत असेल तर मला व्हर्टिकल बरोबर 25 अँगल झुकायला पाहिजे, तर माझी व्हेकल बरोबर त्याच स्पीडला निघून जाणार. म्हणून तुम्ही मोटोजीपीच्या रेसेस मध्ये बघताय बघा, हायर स्पीडला ज्या वेळेला रायडर टर्न मारत असतो त्यावेळेला तो त्यांची गाडी अशी पूर्ण टिल्ट करतो, म्हणजे त्याला तेवढा अँगल करायला लागतो तर तो सेफली निघून जाणार. नाहीतर मग काय होते, ओव्हर टर्निंग पुढे निघून जाते, ओव्हर टर्निंग होते, ओव्हर टर्निंग मध्ये टाइम जातो. ठीक आहे, त्यामुळे हा इफेक्ट भावना टू व्हीलर वरती इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. काल मी 2 प्रॉब्लेम घेतलेले, एकच टाईप आहे, यात काय वेगळं नाही, सेम असंच काल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. होय. तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. नाही नाही काय नाही. बाय. बाय.